आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे। आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे किंवा जो विश्वास त्यांनी 3 लाडक्या भावांवर दाखवलेला आहे, महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही। मुद्दे की बाहेर पुढचा हप्ता कधी येणार? डिसेंबरच्या म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे। त्यामुळे साधारणपणे काल 24 तारखेला आम्ही त्याची सुरुवात केली। काल सुट्टीचा दिवस होता। आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या 3-4 दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत, गेल्या वेळेला 9 ऑक्टोबरला 2,34,00,000 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो। आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे, कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा आम्ही डीबीटीची सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख, त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल। पालकमंत्री कधी होत आहेत? लवकरच होतील। आणि एक गोष्ट आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीनं मंत्री म्हणून जे आम्ही काम करत आहोत जिल्ह्यामध्ये, ते अधिकाधिक आपापला जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत। पालकमंत्री हा त्याच्यातला फक्त एक भाग झाला, पण शेवटी मंत्री म्हणून किंवा सरकार म्हणून काम करत असताना, महायुतीचे आमदार म्हणून काम करत असताना आपला जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं याच्याकडे आमचा जास्ती भर असणार आहे। काही कॉम्पिटिशन आहे का, ही लढाई जिंकलेला आहात तुम्ही? नाही, काही असं कॉम्पिटिशन नाही। शेवटी ते पद किंवा ती हे जबाबदारी जाहीर होण्यापर्यंतची या ज्या सगळ्या चर्चा तर्कवितर्क असतात, शेवटी आम्ही आमच्या पद्धतीनं विभागाच्या कामाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पालकमंत्री हा फक्त भाग आहे त्या गोष्टीचा, ही काही संपूर्ण तुमचं कामकाज नाही। संपूर्ण कामकाज तुमचा विभाग, राज्य, जिल्हा, मतदारसंघ अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात। त्याच्यातला एक पालकमंत्री म्हणून भाग आहे आणि जी जबाबदारी ज्या पद्धतीनं आमचे ज्येष्ठ ठरवतील त्या पद्धतीनं त्यांना मिळेल। सगळ्यांची नाराजी दूर करणार तुम्ही आदितीताई? माझ्या पद्धतीनं तर मी नाराजी दूर माझी कुठल्या बाबतीतली नाराजी नाही आहे आणि माझी तर विनंती राहील की माझ्या बाबतची कुठल्याही बाबतीतली नाराजी असू नये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत।